नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अशोक कदम, काळभैरवनाथ ॲग्रो एजन्सी मायजळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. शेतकऱ्यांनो, आता रब्बी हंगाम चालू होतोय. शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची तयारी चालू आहे. रब्बी हंगामामध्ये ज्वारी असल, कांदा असल, त्याचबरोबर मका असल व इतर पिकही शेतकरी रब्बी हंगामामध्ये करतात. तर आपल्या भागामध्ये प्रामुख्याने आज आपण ज्वारी या पिकाविषयी माहिती सांगणार आहोत. ज्वारी जी पीक आहे, की ज्वारी पिकाचं घटत चाललेलं आहे. पाठीमाग जर अभ्यास पाहिला पाठीमागच्या 10 वर्षाचा, तर ज्वारीचं पूर्णपणे उत्पादन घटलेलं आहे. त्याचं एक कारण असं आहे की ती कारण शेतकऱ्यांना बी निदर्शनात आलेलं नाही. पण आज मी तुम्हाला ते कारण सांगतो की शेतकरी वारंवार किंवा वर्षानुवर्षात तीच बियाणं पेरतात. त्या बियाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करत नाही. तर शेतकऱ्यांनी कमीत कमी दर 3 वर्षाला बियाणं चेंज केलं पाहिजे, बियाणं बदललं पाहिजे. तर आज आपण शेतकऱ्यांना अशा 5 महाराष्ट्रातील टॉप ज्वारींचे बियाण्यांचे नाव सांगणार आहोत. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांनी आपल्याला त्या 5ही जाती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील टॉप जी ज्वारी आहे ती आहे M35-1 मालदांडी. त्याच्या पाठोपाठ सुचित्रा एक आहे, रेवती एक आहे आणि वसुधा एक आहे. त्या ज्या काही 5ही व्हरायटी आहेत त्या काळभैरवनाथ ॲग्रो एजन्सी मध्ये उपलब्ध आहेत. ह्या ज्वारींचं खासियत अशी आहे की ही जी ज्वारी आहे ही कांदी कवळी होत नाही, काळी बुरशी येत नाही ह्या ज्वारीवरती. नंतर खोडकिडा येत नाही. नंतर त्याबरोबर खोडमाशी ह्याचा सुद्धा इफेक्ट ह्या ज्वारीवरती जास्त होत नाही. नंतर दुसरा त्या कडबा जो आहे तो कडबाचं उत्पन्न सुद्धा एकदम चांगलं आहे. रसदार कडबा, पालेदार कडबा हा चित्रपांना जनावरांना खाण्यासाठी चांगला आहे. तर शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त ह्या सुधारित वाण जी ज्वारीचं आहे बियाणं त्याची पेरणी करावी. आणि विशेष म्हणजे याला जे सांगायचं गेलं तर ह्याची जी काही किंमत आहे या बियाण्याची 5 किलो बॅगची, अतिशय शेतकऱ्यांना खिशाला परवडून असं बियाणं माफक दरामध्ये आणि सवलतीमध्ये उपलब्ध आहे. आणि अनुदान पण ह्या बियाण्यावरती उपलब्ध आहे. एकदम कमी दरामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध केलेलं आहे. धन्यवाद.